वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। मला त्रास वाढत आहे, उन्हाचे दिवस आहे, काय म्हणतात सर उद्यालाही बंद राहील का? हे काय आहे तिकडून भेटेल तुम्हाला? नाही, इथे उद्यालाही बंद आहे का? नाही, इकडचा कार्यक्रम आज संपला बरं, आणि आता कार्यक्रम नाही आहे, तिकडे भेटणार तुम्हाला, तिकडे तुम्ही निघून जा। थांबा म्हणा, थांबा, रोको रोको बोलला भाई, अरे इकडे नाही तिकडे थांबा गजू भाऊ, महादुला नगरपंचायत येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम आज कालपासून सुरू आहे। या ठिकाणी फार गोंधळ उडालेला आहे अशी ही माहिती मिळत आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही कामगार आपल्याकडे आले, त्यांच्या तक्रारी अशा होत्या की प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सिग्नेचर होत नाही। आपण त्यांना काय मदत केली आहे? आज इथे जे काँग्रेसचे रत्नदीप रंगारी यांनी वाद घातला, त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला पेटी वाटपाचा। परंतु हा कार्यक्रम पुढे होईल, आणि इथे गैरसोय अशी झाली की हा कार्यक्रम महादुल्यासाठी होता, परंतु इथे खापरखेड्याचे लोक आले, चनकापूरचे आले, कोराडीचे आले, आणि जिल्ह्यातील पारशिवनी अन्य तालुक्याचे लोक इथे आले, त्यामुळे ही असुविधा निर्माण झाली आणि तो आपसात वाद झाल्यामुळे हा कार्यक्रम इथे थांबला। परंतु पुढे आता याची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेऊन खापरखेडाचा कार्यक्रम खापरखेडासाठी, चनकापूरच्या चनकापूरसाठी, कोराडीच्या कोराडीसाठी आणि महादुल्याच्या महादुल्यासाठी। परंतु हा वाद झाल्यामुळे जे महादुल्याचे स्थानिक लोक होते त्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणजे जे स्वाक्षरी पाहिजे त्या फॉर्मवर ते देत नव्हते। त्यांनी मला फोन केलं इथल्या काही लोकांनी, मग मी इथे आलो आणि सर्वांचे फॉर्म एकत्र करून जमा केले आणि महादुल्याच्या अधिकाऱ्यांकडे ते एकत्रित गठ्ठात 200-250 लोकांचे दिले, आणि त्यांना सांगितलं की याच्यावर सही करून संध्याकाळपर्यंत त्यांना फॉर्म देऊन द्या। आता हा कामगारांना पेटी वाटपाचा कार्यक्रम हा सुरळीत म्हणजे आता सुरू होईल की काही दिवसांनी होईल? नाही, बिलकुल, म्हणजे कुणाचा वाद घातला नाही, भारतीय जनता पार्टी कार्यक्रम थांबणार नाही, हा कार्यक्रम निरंतर राहील। आणि परंतु आता काही लोकांचे कामगारांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहे, त्यांचं स्टेटस अप्रूव्ह होत नाहीये, स्टेटस अजूनही अप्रूव्ह झालं नाही, त्यामुळे त्या लोकांना ऑनलाईन पेमेंट करण्याची स्लिप उपलब्ध होत नाहीये, असाही प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे कामगार आयुक्तांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता तुम्हाला सांगतो, कमीत कमी 50,000च्या वर लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि रोज नोंदण्या होतच आहे, त्यामुळे पेंडन्सी वाढलेली आहे। ज्या एजन्सीला आणि अधिकाऱ्यांना काम दिलेलं आहे अप्रूव्हल करण्याचं ऑनलाईन, त्यांना ते तातडीने अप्रूव्हल करण्याच्या जवळपास 6 महिन्यापासून हा पेंडिंगचा प्रश्न चिघळत चाललेला आहे। हो, माहिती घेतली मी आता, तर पेंडिंग प्रकरण जास्त राहिले, परंतु मी सन्माननीय बावनकुळे साहेबांना लेबर कमिशनर यांच्याशी बोलणी करून ते लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती करतो। इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये महादुला शहरामध्ये आज कॅम्प लागलेला आहे कालपासून। मात्र या ठिकाणी आपण बघू शकता की फार म्हणजे खेडेगावातून प्रत्येक खेडेगावातून या ठिकाणी कामगार आलेले आहेत। इथे मोठ्या संख्येने म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। मात्र या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे नेमका आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही असं सूचना मिळत आहे।
राजेश भाऊ रंगारी महादुला नगरपंचायतचे नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ, या ठिकाणी फार मोठा गोंधळ उडालेला, काय सांगणार तुम्ही? निश्चितच महाराष्ट्र इमारत बांधकाम मंडळाच्या वतीने ही गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे यात 18, 19 आणि 20 त्यांनी तारीख दिली होती. तारीख दिल्यावर केवळ एजन्सीचे पोरं आणि एजन्सीचेच कामगार आल्यानं होत नाही, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने हा कॅम्प आहे तर त्यांचे अधिकारी असले पाहिजे. आम्ही नगरपंचायत म्हणून आमच्या गावच्या लोकांना संच मिळाले पाहिजे, किट मिळाली पाहिजे, याच्याकरता एनओसी दिली ना, हरकत सर्वांनी मिळून दिली की आमच्या गावच्या लोकांना तेवढ्या दूर जाणं जमणार नाही, आमच्या ग्रामीण भागाच्या झोपडपट्टीच्या लोकांना तेवढ्या दूर जाणं जमणार नाही, म्हणून 3 दिवसाची वेळ दिली. वेळ दिल्यावर आम्ही जागा उपलब्ध करून दिली, पॅन्डल टाकून दिला, सर्व दिलं, लाईन दिली, परंतु त्यांचे अधिकारी उपस्थित पाहिजे होते. आणि निश्चितच 2-2.5 हजार लोकांचा मॉब होता. पण झालं काय की ज्यांच्याकडे नोटिफिकेशन आले, ज्यांच्याकडे एनओसी मिळाली, असे लोक येरखेड्यापासनं, कामठीपासनं, दिगोरीपासनं तर ग्रामीणचे लोक सुद्धा कणांपासनं तिकडचे लोक आले आणि 2-2.5 हजाराच्या वर 500 लोक जास्त वर झाले बाहेरचेही. अशा परिस्थितीत धक्काबुक्की झाली. अशा परिस्थितीत काही लोकांनी इथे ठेकेदाराचे स्टॅम्प मिळत नाही अशी बोलणं केल्यावर कर्मचाऱ्यासोबत शिवीगाळ झाली. कर्मचाऱ्यासोबत बाचाबुची झाल्यामुळे, धक्काबुक्की झाल्यामुळे हा कॅम्प आणि काही लोकांचा असा आरोप होता की महादुला नगरपंचायत अंतर्गत काही लोक ठेकेदारी करतात, मात्र त्या लोकांकडनं स्टॅम्प मिळत नाही, अशी काही लोकांची तक्रार आहे. यामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम मंडळाचा जो स्टॅम्प आहे तो जो कामगार हा फॉर्म भरतो तो 20 दिवसाचा 10 दिवसाचा काम करणारा कामगार असतो आणि ठेकेदार सुद्धा ज्याला रेग्युलर कामगार त्याच ठेकेदाराला तो स्टॅम्प देता येतो. आता जे रेग्युलर ठेकेदार आहेत त्यांची PF ESIC भरतो, तो कसा काय त्या कामगाराला स्टॅम्प देईल? त्याचा GST नंबर टाकावा लागतो, त्याचा PF नंबर टाकावा लागतो, त्याचा सारे डिटेल्स टाकावं लागतो, पॅन नंबर टाकावा लागतो. म्हणून ठेकेदारांनी 20च्या वर, एका 20 कामगाराच्या वर ठेकेदाराला ते स्टॅम्प देता येत नाही. लोकांना, कामगारांना फॉर्म भरता वेळेस हे माहीत नसल्यामुळे त्यांच्याही एक वेळ झुंबड झाली. आणि म्हणून मी विनंती करायला आलो की ज्यांच्याकडे नवीन फॉर्म आता भरायचे असेल त्यांनी हे कृपया भरू नये. ज्यांच्याकडे 1 रुपयाची रिसिप्ट आली आहे आणि ज्यांच्याकडे सेव्ह झालाय त्यांनी कामगार कल्याण मंडळाकडून ही किट घ्यावी, कारण कोणाची सुरक्षा आपल्यासाठी प्राथमिकता आहे. कोणत्याही महिलाला, कोणत्याही पोराला धोका होऊ नये आणि एवढी झुंबडमध्ये काही होऊ शकते, म्हणून मी पोलीस यंत्रणाला विनंती केली की ह्या कॅम्पच्या माध्यमातून जे काही आपण लाभार्थी आहे त्यांना आपल्या इथे एक प्रॉब्लेम आहे कामगारांचा की त्यांचं असं म्हणणं आहे की 6 महिन्यापासून जवळपास लोकांनी फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन, मात्र त्यांचे फॉर्म अजूनही ऑनलाईन असल्याच्या कारणानेही अप्रूव्ह झालेले नाहीये, त्यांना अजूनही रिमाइंडर मेसेज आलेला नाहीये. तर या संदर्भामध्ये आपण पुढची कारवाई काय करणार आहात? यामध्ये आम्ही अप्पर कामगार आयुक्ताला भेटणार आहोत. यात नगरपंचायतचा किंवा आमच्या लोकांचा काही रोल नाही. ऑनलाईन मध्ये समजा आमच्या या शोभा बोरकर ताई आहे यांचं पेंडिंग दाखवते आहे, आम्ही पेंडिंगचं रजिस्टर तयार केलं. काल रजिस्टर मध्ये ते आम्ही नोंद केली की ज्यांचे पेंडिंग आहे आम्ही मॅडमच्या थ्रू अप्पर कामगार आयुक्ताकडे जाणार आहोत की ज्या लोकांचे पेंडिंग आहे त्यांचे सुद्धा आपण लवकरात लवकर संच द्यावे. ज्या लोकांचे नोटिफिकेशन आले, सेव्ह म्हणून आला आहे ना अप्रुव्हल होत नाही, त्यांची वेगळी रजिस्टर केली आहे. शेवटी एका वेळी 10-20 लोक 50 लोकांना आपण न्याय देऊ शकतो. एका वेळेस एका हजार लोक झाले, त्याच्यामुळे हे झुंबड उडाली आहे. निश्चितच ज्या कोणाला या इथे त्रास झालाय, मी नगरपंचायत या ठिकाणी कामगारांचा हजारोचा मॅप आहे. या ठिकाणी पोलीस संरक्षण पाहिजे होतं, पोलीस प्रोटेक्शन, अद्याप या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन सुद्धा या विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं नाही. कॅम्पसाठी पोलीस यंत्रणेचा निश्चितच आपल्याला सुरक्षा मिळाली होती, परंतु आपल्या शेजारी विसर्जनाचा एवढा मॉब येत आहे. नागपूरपासनं तर बुट्टीपोरीपासनं तर हिंगण्यापासनं सर्व विसर्जनाचा इथे आपल्या कोल्हार घाटला, आपल्या नदीला येत आहे. म्हणून अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त पोलीस यंत्रणा तिथे आहे. म्हणून 2-4 पोलीस होते. आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर इकडे आणखीन पोलीस यंत्रणा येणार आहे. धन्यवाद. हे आहेत राजेश भाऊ रंगारी, महादुला नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष. या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने हा जो कॅम्प लागलेला आहे, या कॅम्पसाठी हजारोच्या संख्येने नागपूर जिल्ह्यातून महादुला नगरपंचायत क्षेत्रामध्ये कामगार उपस्थित झालेले. मात्र हा कॅम्प महादुला शहरासाठीच आम्ही आयोजित केला होता, असं महादुला नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारी यांनी सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणी इतर ठिकाणून लोक आलेले आहेत आणि त्या लोकांना कुठेतरी त्यांनाही वाटते की त्यांना पेटी मिळाली पाहिजे, त्यांना संच मिळाला पाहिजे, त्यांची अपेक्षा माफक आहे. मात्र महाराष्ट्र इमारत व इतर कामगार महामंडळाचे जे अधिकारी आहेत
आणि या अधिकाऱ्यांचं इथे उपस्थित राहणं हे महत्वाचं होतं. त्यांच्या विभागाच्या माध्यमातून या लोकांसाठी, जे कामगार लोक आलेले आहेत त्या लोकांसाठी पोलीस प्रोटेक्शनची मागणी सुद्धा त्यांनी केल्याच्या नंतरही या ठिकाणी तेही उपस्थित झाले नाही आणि पोलीस प्रोटेक्शन म्हणावं तेवढं दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी कामगारांचा गोंधळ उडालेला आहे. मात्र कुठेही कामगारांना अपघात होऊ नये, कुठेही धक्कामुक्की होऊ नये याची काळजी आता महादुला नगरपंचायत प्रशासन, पोलीस विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम इतर कामगार मंडळ जे आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वैष्णवी चॅनल. मी सुनील सावे, मुख्य संपादक वैष्णवी थेट महादुला नगरपंचायत परिसरातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.